नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 735 ते 742. नुकताच संपला जन्म एक, आणि मिळाला दुसरा नवीन. याची ना काही जाणीव, वा नाही खंत जास. पुढे पुढे सरे आयुष्य, होतसे जी भरभराट. ते पाहता जातसे रमून, पुढे मरण याचे विस्मरण. इतका विश्वास जगण्यावर, पुढे आहे मरण. हे ना पटते मुळी त्यास, मनोमन. मासा उथळ पाण्यातील, निश्चिंतन आटेल पाणी म्हणून. म्हणून नाही तो जात डोहात खोल. पारध्याचे ऐकून गीत, सापळा न दिसे हरणास. आमिष लावले जे गळास, मासाही भुलतो त्यास. दिवा पाहुनी झगमगीत, जाळेल तो आपणास. हे नकळे जसे पतंगास, मुळी सुद्धा. आळशी मनुष्य जसा कोण, जळत्या घरातही निद्राधीन. अथवा कोणी खादाड, चवीने खातसे विषान्न. रजोगुणाचे तैसे सुख, ज्यामुळे होईना जाणीव. जगण्याचे निमित्त करून, समोर येतसे मरण. हा जो अज्ञानी मनुष्य असतो, त्याला एक जन्म संपला आणि दुसरा नवीन मिळाला ह्याची काही जाणीवही नसते आणि त्याची खंतही नसते. आयुष्यामध्ये पुढे पुढे भरभराट होत राहते आणि ते पाहत पाहतच तो रमून जातो. त्यामुळे त्याला पुढे मरण आहे याचं विस्मरण होतं. त्याचा जगण्यावर इतका विश्वास असतो की आपण पुढे जाऊन मरणार आहोत हे त्याला मनोमन पटतसुद्धा नाही. जसा उथळ पाण्यातला मासा, पाणी कधीच आटणार नाही म्हणून तो तिथेच राहतो आणि खोल डोहात जायलाच मागत नाही. पारध्याचं गाणं ऐकून हरणाला सापळा दिसत नाही, तसंच गळाला लावलेलं आमिष पाहून मासाही त्याला भुलून जातो. दिवा झगमगीत असतो, तो आपल्याला जाळून टाकेल हे पतंगाला तरी कुठे कळतं. एखादा आळशी मनुष्य जळत्या घरातही गाढ झोपून जातो, किंवा कोणी खादाड विषान्न असलं तरी तेही चवीने खातो. रजोगुणाचं हे असंच सुख आहे, ज्यामुळे कशाचीच जाणीव उरत नाही आणि जगण्याचं निमित्त करून मरण समोर येतंय हे सुद्धा कळत नाही. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 735 ते 742. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 743 ते 749. शरीराची जी होई
दिवस रात्रीचा जो लाभ, विषय सुखाचे महत्व, सत्य मानतो हे सर्व. वेश्या करतसे कोणास, सर्वस्व आपुले अर्पण, साक्षात त्याची ती लूट, असाच असे तो आत्मनाश. परंतु हे न कळते त्यास, संभावित चोर जसा सोबतीस, भिंतीवरील चित्रास घालणे स्नान, म्हणजे चित्राचा तो नाश. पांडुरोगाने येता सूज, समजती कोणी पुष्ट त्यास, ते तर असे प्रतीक विनाशाचे. आहार निद्रा आणि मोह, विषय वृद्धी ही नसून, हा तर खरा खुरा नाश. हे न जाणती मूर्ख लोक, सूळ असे जो समोर, त्याकडे जातसे जो धावत, पावलो पावली असे येत, मृत्यू जवळ. जसा जसा वाढेल देह, जसे जसे सरतील दिवस, तसे तसे विषय भोग होत जातील विपुल. तस तसे मरण अधिक, जिंकू पाहते आयुष्यास, पाण्यात घालता मीठ, जसे जातसे विरघळत. हा जो अज्ञानी माणूस असतो तो म्हणजे शरीराची वाढ होत असते, त्याबरोबर दिवस आणि रात्र हेही आयुष्यात येत असतात, आणि तेव्हा विषय सुखाचं जे महत्त्व असतं तेच तो सर्वस्व मानत जातो. जशी एखादी वेश्या मनापासून आपलं सर्वस्व कोणालाच अर्पण करत नाही, पण प्रत्यक्षात खरं म्हणजे ती वरवर तसं जरी दाखवत असली तरी त्या समोरून आलेल्या मनुष्याची ती लूटच करत असते. असाच हा आत्मनाश असतो, पण हे त्याला मुळीच कळत नाही. जसा एखादा संभावित चोर बरोबर आहे, सोबत आहे असं दाखवतो खरा, पण पुढे जाऊन चांगली चोरी करून मोकळा होतो. भिंतीवरच्या चित्राला जर आंघोळ घातली तर त्या चित्राचा नाश होणार नाही तर दुसरं काय. पांडुरोगाने जर अंगावर सूज आली तर त्याला कोणी शरीर धष्टपुष्ट आहे असं म्हणेल का? तसं पाहायला गेलं तर ते तर विनाशाचंच प्रतीक असतं. तेव्हा आहार, निद्रा, मोह ही विषयवृद्धी नाही तर खरा खुरा नाशच आहे, पण मूर्ख लोक हे जाणत नाहीत. जसं की समोर सूळ आहे आणि त्याकडे एखादा मनुष्य धावत चालला आहे, त्याच्या हे लक्षातच येत नाही की पावलो पावली तो मृत्यूच्या जवळ जातोय. तेव्हा जसा जसा देह वाढेल, जसे जसे दिवस पुढे सरतील, तसे तसे हे विषयांचे भोग अधिकाधिक होत जातात. तसतसं मरण अधिकाधिक जवळ येतं
आणि आयुष्याला जिंकून टाकतं. जसं की पाण्यामध्ये मीठ घातल्यानंतर ते सहजपणाने विरघळून जातं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 743 ते 749. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 750 ते 758. दिवसेंदिवस आयुष्य जसे जाते उणावत, काळास जाते फावत, नित्य गोष्ट ही नाही कळत. किंबहुना रे अर्जुन, नित्य नवे शरीराचे मरण, परंतु विषयांचा ऐसा भ्रम, होईन त्याची जाणीव. असा तो जो पुरुष अज्ञान देशाचा जणू नृप, आता आली सर्वयात, अज्ञान्यांची लक्षण. जगण्याचे ऐसे सुख, मृत्यूकडे ना जाई लक्ष, तारुण्याचा तसाच संतोष, वार्धक्य त्याने दुर्लक्षित. गाडा लोटला कड्यावरून, धोंडा सुटला शिखरावरून, न जाणे पुढील परिणाम, तसेच वार्धक्य पुढ्यातील. आडरानी ओढ्यास यावा पूर, रेड्यांची माझावी टक्कर, तशीच तारुण्याची भुरळ, जाई चढत. शरीराचे जातसे सौष्ठ्य, कमी होऊ लागे तेज, जाणवू लागतसे कंप, मस्तकास. दाढी होऊ लागे सफेद, नाही म्हणतसे लटलट मान, तरी जातसे वाढवीत, प्रिय वस्तूंचा व्याप. उरावर आदळे पुढ्यातील, जसे न दिसे आंधळ्या पुढे काय, आळशी जसा सुस्त मस्त, डोळ्यांवर आले जरी चिपड. दिवसेंदिवस आयुष्य कमी होत जात असतं, तसतसं काळाचं फावत जातं. ही नित्य घडणारी गोष्ट, पण तीसुद्धा मनुष्याला कळत नाही. किंबहुना अरे अर्जुना, शरीराचं नित्य नवं मरण नेहमीच असतं, पण विषयांचा भ्रम असा असतो की शरीर पुढे पुढे मरून जाणार आहे ह्याची जाणीवसुद्धा आपल्याला राहत नाही. असा तो पुरुष म्हणजे अज्ञान देशाचा राजाच समजावा.
आता यातच सगळी अज्ञानाची लक्षणं आली. जगण्याचं सुख असं काही असतं की मृत्यूकडे लक्षच जात नाही. तारुण्यामधला आनंदही तसाच असतो. त्यामुळे वार्धक्य दुर्लक्षित केलं जातं. कड्यावरून एखादा गाडा लोटला किंवा शिखरावरून एखादा धोंडा सुटला तर पुढे जाऊन त्याचे परिणाम काय होतील हे कुणालाच समजत नाही. तसंच हे वार्धक्य असतं. आडरांनी ओढ्याला पूर यावा, रेड्यांची टक्कर माजावी, तशीच तारुण्याची भुरळ चढत जात असते. शरीराचं सौष्ठ्य हळूहळू कमी व्हायला लागतं. तेजही कमी व्हायला लागतं. मस्तकाला कंप जाणवायला लागतो. दाढीचे केस पांढरे व्हायला लागतात. मान लटलट कापते, जणू काही नाही नाही म्हणत असते. तरीसुद्धा मनुष्य आवडणाऱ्या वस्तूंचा व्याप वाढवतच असतो. समोर जायला लागलं तर समोरून काहीतरी उरावर येऊन आदळेल इतक्या वस्तू साठतात. जसं की आंधळ्याला पुढे काय हे दिसत नाही आणि तो कशावरती तरी जाऊन आपटतो, तसा त्या वस्तूंचा भार व्हायला लागतो. एखादा आळशी सुस्त मस्त डोळ्यावर चिपड जरी आलं तरी त्याला त्याचं मुळीसुद्धा भान नसतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 750 ते 758. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 759 ते 766. भोगत असता तारुण्याज, दिसेना उद्याचे म्हातारपण. अरे अर्जुना असा पुरुष, अज्ञानी तो खरोखर. पाहुनी आंधळ्या वा कुबड्यास, गर्वाने दाखवे वेडावून. नसे त्यासही जाणीव, माझी ही अवस्था असेल हीच. मरणाचे ज्यास म्हणती चिन्ह, असे म्हातारपण जरी देहावर. तरी ना सुटतसे भ्रम तारुण्याचा. पुरुष तो अज्ञानाचे घर, मान हे तू खरोखर. आणखीन ऐक तू लक्षण, अज्ञानाची महान. वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने आला चरून. बाहेर बैल जो सुरक्षित, विश्वासाने पुन्हा शिरे अरण्यात. पुरलेले द्रव्य जमिनीत, त्यावरी राखण म्हणून साप. चुकवून आणतसे ते द्रव्य, अन म्हणे निरुपद्रवी साप. आरोग्य मिळते अकस्मात, तेवढ्यावर करे निष्कर्ष. शरीरात असती काही रोग, हे न करे तो मान्य. शत्रू होता निद्रिस्त, वाटे तयास संपले युद्ध.
मग पावतसे नाश, मुलाबाळांसहित. ह्या अज्ञानी मनुष्याबद्दल सांगताना पुढे भगवंत म्हणतात, आजचं तारुण्य भोगत असताना त्याला उद्याचं म्हातारपण दिसत नाही. असा पुरुष हा खरोखर अज्ञानी म्हणावा. एखाद्या आंधळ्या किंवा कुबड्या माणसाला पाहिलं की गर्वाने वेडावून दाखवतो, तेव्हा त्याला ही जाणीव नसते की पुढे जाऊन माझीही अवस्था हीच असू शकते. मरणाचं चिन्ह ज्याला म्हणतात असं म्हातारपण देहावरती जरी दिसायला लागलं तरी तारुण्याचा भ्रम काही सुटत नाही. असा पुरुष म्हणजे खरोखर अज्ञानाचंच घर आहे हे तू समज. आता अजूनही अज्ञानाची काही महान लक्षणं सांगतो. वाघाच्या अरण्यातून नशिबाने जर एखादा बैल चरून सुरक्षित बाहेर आला तर पुन्हा विश्वासाने त्या अरण्यात शिरतो, ते म्हणजेही अज्ञानच म्हणायचं. जमिनीमध्ये पुरलेलं द्रव्य, त्यावरती राखण म्हणून साप असतो, पण त्या सापाला चुकवून ते द्रव्य जर घेता आलं तर असं कोणी म्हणावं का की साप हा निरुपद्रवी आहे? आरोग्य अकस्मात मिळत असतं आणि तेवढ्यावरतीच आपण उत्तम आरोग्याचा, उत्तम शरीराचा निष्कर्ष काढायला लागतो. आणि शरीरामध्ये काही रोग असतात हे जो मनुष्य मान्य करत नाही तोही अज्ञानीच समजावा. शत्रू झोपलेला असताना असं वाटतं की युद्ध संपलं म्हणून मुलाबाळांसकट बाहेर पडावं आणि मग कालांतराने मुलाबाळांसहित स्वतःचा नाश ओढवून घ्यावा, हेही अज्ञानच म्हणायचं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 759 ते 766. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 767 ते 774. आहार निद्रा यथा स्थित, चालू असते जोवर, रोगन काढी वरमान, तोवर काळजी नाही करत. स्त्री पुत्रादिकांच्या संगतीत, मिळे संपत्ती अधिकाधिक. संपत्तीच्या धुराने विचार, नष्ट होती ज्याच्यातील. स्त्री पुत्रादी अनसंपत्ती सर्व, होईल तत्काळ त्यांचा वियोग. दुरवस्था होईल एका दिसात, न जाणतो हे दुःख पुढील. अज्ञानी तो अर्जुना निश्चित, इंद्रिया पुरवितो जो विषय. समजावे अज्ञानीच त्यास, निश्चितपणे. तारुण्याचा तो बहर, संपत्तीचे सहाय्य त्यात. योग्य अयोग्य न करता निवड, सरसकट करे विषय सेवन. करू नये ते राही करत, असंभव जे आणि मनात. जे न करावे चिंतन, त्याचेच चिंतन करी मन. जिथे न करावा प्रवेश,
शिरूप आहे तो तेथेच, जे न घ्यावे ते घेतो मागून, न स्पर्शावे तिथे खेटे देह मन, जाऊ नये जाई तेथ, पाहू नये ते बसे बघत, खाऊ नये ते बसतो खात, अन आनंद मानतो त्यात. मनुष्याची अशी गंमत आहे की आहार निद्रा यथास्थित चालू असतं. जोपर्यंत रोग मान वर काढत नाही तोपर्यंत मनुष्य शरीराची आणि मनाची काळजी घेत नाही. स्त्री, मुलं, बाळं यांच्या संगतीमध्ये अधिकाधिक संपत्ती मिळवत जातो आणि संपत्तीच्या त्या धुराने ज्याच्या मनातील विचार नष्ट व्हायला लागतात तो अज्ञानी समजायला हवा. स्त्री, पुत्रादी आणि संपत्ती या सगळ्यांचा तात्काळ वियोग होऊ शकतो. एका दिवसात सगळ्याची दुरवस्था होऊ शकते. हे पुढचं दुःख तो जाणतच नाही. इंद्रियांना जो सतत विषय पुरवत जातो त्या मनुष्याला निश्चितच अज्ञानी समजायला हवं. तारुण्याचा बहर आहे तोपर्यंत संपत्तीचं सहाय्य तो घेतो आणि योग्य अयोग्य निवड न करता सरसकट सगळे विषय सेवन करत राहतो. करू नये ते करत राहतो. जे असंभव आहे ते मनामध्ये आणत राहतो. जे चिंतन करायला नको त्याचंच चिंतन मनामध्ये करत राहतो. जिथे प्रवेश करायचा नाही तिथेच शिरायला बघतो. जे घ्यायचं नाही तेच मागून मागून घेत असतो. जिथे स्पर्श करायचा नसतो तिथे देहानी आणि मनाने खेटायला जातो. जायचं नाही तिथे जाणं, पाहायचं नाही ते बघत बसणं आणि खायचं नाही ते खात बसणं ह्यातच त्याला आनंद वाटत असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 767 ते 774. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 775 ते 782. धरून येती धरतो संगत, करून येते बसतो करत, करावे न ज्याचे आचरण, असा अवलंबितो मार्ग, ऐकून येते जातो ऐकत, बोलून ये त्याचीच बडबड, असे केल्याचे परिणाम, त्याची न त्यास जाणीव, जे जे आवडे देह मनास, तेवढेच करण्या उत्सुक, न करी योग्यायोग्य विचार, करीत राहतो भलतेच, यातून लागेल का पाप, अथवा नरकातील भोग, गोष्टी या भविष्यातील, यांचा नसे विचार, आश्रयाने त्याच्या अज्ञान, जगी होतसे बलाढ्य, मग होतसे कलह, ज्ञानासंगे, अजूनही पुढे ऐक,
सांगतो अज्ञान चिन्ह, ज्यानी पटेल ओळख पुरेपूर. टवटवीत अन सुवासिक कमळाच्या केसरात, गुंतून राहतो जसा भृंग, तसा गुंते जो घरात. माशी जी बैसली साखरेवर, उडविली तरी ना उडत. स्त्री चित्तापाशी तसेच, मन ज्याचे राहते धरून. जी संगत धरायला नको ती संगत हा मनुष्य धरून बसतो. जे करायला नको तेच काम करत बसतो. जो मार्ग अवलंबायचा नाही त्याच मार्गाचा अवलंब करतो. ऐकू नये ते ऐकत जातो. बोलू नये त्याचीच बडबड करत बसतो. आणि असं केल्याचे परिणाम काय होतील याची कुठलीही जाणीव तो ठेवत नाही. देह आणि मनाला जे जे आवडेल ते आणि तेवढंच करण्यासाठी तो उत्सुक असतो. योग्यायोग्य हा विचार न करता भलतंच काहीतरी करत राहतो. यातून पाप लागेल किंवा नरकातले भोग भोगायला लागतील अशा भविष्याचा त्याला मुळी विचारच नसतो. त्याच्याच आश्रयाने अख्ख्या जगामध्ये अज्ञान राहतं आणि हळूहळू बलवान होत जातं. आणि मग त्या अज्ञानाचा ज्ञानाबरोबर कलह व्हायला लागतो. आता अजूनही पुढे तुला अज्ञानाची काही चिन्ह सांगेन, ज्यातून तुला अज्ञानाची पुरेपूर ओळख पटेल. टवटवीत आणि सुवासिक अशा कमळाच्या केसरामध्ये भुंगा जसा गुंतून राहतो तसा हा मनुष्य घरामध्ये अडकलेला राहतो. एखादी माशी जर साखरेवर बसली तर कितीही उडवली तरी उडत नाही. तसंच या मनुष्याचं चित्त हे स्त्रीपाशीच अडकून राहिलेलं असतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 775 ते 782. धन्यवाद.